आमचा सातत्यानं प्रयत्न असतो या संस्थेला एक दर्जेदार शिक्षण देणं विद्यार्थ्यांना आणि इन्फ्रास्ट्रक्चर उभं करणं हे आमचं आद्य कर्तव्य राहिलेलं आहे। आपल्या सगळ्यांना माहिती असते या परिसरामध्ये या विद्यार्थ्यांसाठी जरी फी बाकीच्या तुलनेमध्ये जास्त असली तरी मी आपल्याला सांगू इच्छितो जी काय फी जमा होते त्या फीमध्ये संस्थेचं कामकाज चालू शकत नाही। प्रत्येक वर्षी आपण जेवढी फी जमा करतो त्याच्यामध्ये अक्षय आणि अपूर्व यांच्याकडून कंपनीच्या माध्यमातून जवळजवळ वर्षाला 40 ते 50 लाख रुपये आम्हाला खिशातून घालावे लागतात। आता उदाहरण सांगायचं झालं तर आता नव्यानं 9वी आणि 10वीची इमारत आपण उभी करतो। एक चांगली रेखीव इमारत उभी करण्यासाठी जवळजवळ 3.5-4 कोटी रुपये खर्च आलेला आहे येतोय। आणि तुम्ही बघितलं की नवीन क्रिकेटचा स्टेडियम आपण उभा केला आहे, त्याचं काम अजून अपूर्ण आहे। ही सगळी कामं करण्यासाठी आपल्या सगळ्यांचं सहकार्य तर लागतंच, परंतु माझ्या कुटुंबाचं खूप मोठं योगदान आमच्या डायनॉलॉग कंपनीच्या परिवारानं मोठ्या प्रमाणात सहभाग घेतलेला आहे। भविष्यामध्ये असे अनेक आमची स्वप्न आहेत, संकल्प आहेत। आता नव्यानंच मी आदरणीय वळसे पाटलांना सांगितल्याप्रमाणे आजीदादांच्या मार्गदर्शनाखाली आणि वळसे पाटलांच्या सूचनेनुसार नवीन जी DPDC झाली त्या DPDCच्या माध्यमातून आपण 1.5 कोटी रुपयाचं स्पर्धा परीक्षा केंद्र लांडवडी गावामध्ये उभं करतोय। त्यामध्ये आम्ही सगळं करतोय, मुलांना चांगलं शिक्षण, सांस्कृतिक महोत्सव, बरीचशी मुलांची नम्रताजींना मला सांगावंसं वाटतं आज ह्या शाळेतून शिकून गेलेली मुलं बरीचशी अमेरिका, UK, युरोपच्या अन्य देशामध्ये कार्यरत आहेत। चांगली मुलं या ठिकाणी घडून चांगल्या नोकरीनिमित्त असेल किंवा व्यवसाय निमित्तानं कामकाज करतायत। ह्या गावातून या संस्थेच्या माध्यमातून IAS आणि MPSCची मुलं आम्ही तयार करू सरकारी सेवेमध्ये त्यांना काम करण्याची संधी देण्याचा आमचा मानस आहे। त्यासाठी आम्ही पालकांचं सगळं सहकार्य मोलाचं आणि महत्त्वाचं आहे। सांस्कृतिक कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला सांगावंसं वाटतं की आमच्या संस्थेचे सगळे शिक्षक वर्ग MBA कॉलेज असेल, BEd कॉलेज असेल, ज्युनियर कॉलेज असेल, इंग्लिश मीडियम स्कूल असेल किंवा मराठी माध्यमाचं विद्यालय असेल, या सगळ्यांच्या माध्यमातून चांगले कार्यक्रम या ठिकाणी सादर होत असताना नुसते कार्यक्रम करणं आणि आपली वेळ मारून घेणं आमचा उद्देश नसतो। जे काय आम्ही करतो ते हटके असतं। जे काय आम्हाला करायचं ते जगावेगळं पाहिजे, त्याला दर्जा पाहिजे आणि तो दर्जा राखण्याचं काम आम्ही आमच्या माध्यमातून केलं। मला आनंद आहे आज या संकुलामध्ये माझे जुने मित्र ज्यांनी राजकारणाची सुरुवात आम्ही दोघांनी एकत्रित केली, आदरणीय वळसे पाटील साहेब लांडेवाडी गावामध्ये अनेक वेळा ह्या गावातून माझ्या कार्यालयातूनच सगळे निर्णय तालुक्याचे आपल्या सगळ्यांच्या साक्षीने आम्ही घेतले। नंतर योगायोगानं आम्ही वेगळे जरी झालो असू तरी आमचा उद्देश हाच होता, एकमेकावर टीका करण्यापेक्षा तालुक्यासाठी आम्ही काय योगदान देऊ शकतो। माझ्या परीनं ते आणि त्याच्या परीनं त्यांचं मोठं योगदान ह्या तालुक्याच्या विकासासाठी, मग इंजिनिअरिंग कॉलेज असेल किंवा बाकी विकासाची कामं असतील, ही सगळी करत असताना त्यांनी खूप मोठं योगदान ह्या तालुक्यासाठी दिलेलं आहे। आज ते पहिल्यांदा बऱ्याच वर्षानंतर जवळजवळ 20 वर्षानंतर या कार्यक्रमासाठी या गावामध्ये उपस्थित राहिले। त्यांचं मी मनपूर्वक आपल्या सगळ्यांच्या वतीनं स्वागत करतो।